मालेगाव बोगस शिक्षक भरती प्रकरणी शालार्थ आयडी प्रस्तावात मंत्रालयाकडून पत्र मिळाल्याची माहिती समोर येते। प्रस्तावात एकाच अधिकाऱ्याच्या दोनदा सह्या आढळल्यात। बोगस शिक्षक भरतीचा आका कोण असा प्रश्न आता उपस्थित होतो। मालेगाव इथल्या महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित यादवराव नारायण जाधव विद्यालयात बोगस शिक्षक कर्मचारी भरती प्रकरणात गुन्हा दाखल होऊन 45 दिवस उलटून गेले तरी सुद्धा आरोपी अद्याप फरार आहे। या प्रकरणातल्या संशयित मुख्य आरोपीच्या शालार्थ आयडी प्रस्तावात मंत्रालयाचं बनावट पत्र जोडलेलं आहे। तसंच प्रस्तावात शिक्षण अधिकारी म्हणून शिक्षण उपसंचालक म्हणून एकाच अधिकाऱ्याच्या सह्या असल्यानं हे प्रकरण संशयास्पद आहे असा आरोप तक्रारदार शेखर पाटील यांनी केला। या मागचा आका कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जातो। मंत्रालयाचं बनावट कागदपत्र सादर करून आणि एकाच अधिकाऱ्याच्या दोन सह्या एका पत्रावर करून शासनाची मोठी फसवणूक करण्यात आलेली आहे आणि हा खूप मोठा गंभीर विषय आहे। तरी देखील आज 45 दिवस झालेले आहेत। छावणी पोलीस स्टेशन यांच्याकडून आज रोजी कुठल्याही मुख्य आरोपी सोबत जे 7-8 आरोपी आहे यांना अटक करण्यात आलेली नाही। यामुळे असा संशय निर्माण होतो की बाबा याच्या मागे कुठला तरी आका असला पाहिजे।